श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. पुणे टू त्र्यंबकेश्वर हा आपला पार्ट 2. मला खूप वेळ झाला रूमवर जायला आणि त्यानंतर मग सकाळी उठलो, लवकर आवरलं आणि मला लवकर बाईकवाली ओला भेटतच नव्हती, कारण बाईक सकाळी सकाळी कोणीच नव्हतं येणार. त्यामुळं मग रिक्षाच बुक करावं लागली, कारण रिक्षाचा फेअर आहे 131 रुपये स्टँडपर्यंत. त्यामुळं मग आता म्हटलं जाऊ द्या, आपल्या बजेटच्या बाहेर होतं, पण म्हटलं चला. त्यानंतर हे रिक्षावाले दादा खूप चांगले होते. त्यांच्या मुलीचा बड्डे होता. खरंच त्यांचा स्वभाव खूप छान होता आणि त्यांनी मला नाशिकची संपूर्ण माहिती दिली. काय आहे नाशिक CBS, कसं नाव पडलं, ओल्ड CBS काय, सर्व त्यांनी मला सांगितलं. आणि ते म्हटले की कमीत कमी पैशात कसं ट्रॅव्हल करायचं, त्यांनी सगळं मला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला त्र्यंबकेश्वरची सर्व माहिती दिली. सकाळी 7:30 वाजले होते. 7:30 वाजता निघलो होतो मी. मला हे नाशिक पूर्ण फिरायचं होतं, कारण नाशिक ही माझी एक ड्रीम सिटी आहे. मला इथं म्हणजे एक कानाकोपरा बघायचा होता. खूप छान आहे नाशिक. मी पांडवलेणीला, खूप मस्त आहे पांडवलेणी आणि खरंच हिस्टॉरिकल प्लेस आहे ते. खूप छान वाटलं नाशिकला येऊन खरंच, कारण हे नाशिक एका दिवसात फिरून होणार नव्हतं. तर म्हटलं चला पेपर झाल्यावर परत येऊ, परत सर्व फिरू. मला हरिहरलाही जायचं होतं, कारण हरिहरला जाण्यासाठी खरंच खूप मस्त आहे हरिहरला जाणं. आणि मला ब्रह्मगिरीलाही जायचं होतं खरंच, आणि पंचवटीलाही जायचं होतं, पण हे सगळीकडे जाणं झालं नाही. तरी म्हटलं की आपण फक्त देवाचं दर्शन करून येऊ. मग मी चाललो देवाच्या दिशेने. खूप मस्त आहे नाशिक आणि खूप ग्रो केले या सिटीने. खरंच मस्त आहे. आणि भविष्यात जर मला चान्स मिळाला तर आय थिंक मी नाशिकच निवडेल आणि नाशिकमध्ये सेटल व्हायचं, म्हणजे स्वप्न पूर्ण करेल. आणि नाशिकमध्ये माझं एक ड्रीम कॉलेज आहे. त्या ड्रीम कॉलेजला मी नक्की ॲडमिशन घेईल श्री स्वामींच्या आशीर्वादाने. त्या कॉलेजचं नाव आपलं संदीप युनिव्हर्सिटी आहे. खरंच ते माझं ड्रीम कॉलेज आहे पहिल्यापासून. त्यानंतर आपण पोचलो CBSला. या सर्व जे न्यू CBS आहे तिकडे सर्व त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या गाड्या लागतात. आपली ही बस दिसते आहे ती डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाते. अशा खूप साऱ्या बसेस आहेत ह्या आणि फायनली मला बस भेटली. या बसमध्ये कोणीच नव्हतं, फक्त मीच होतो. आणि मग त्यानंतर हळूहळू माणसं म्हणजे बसायला लागले. त्यानंतर प्रवास सुरू झाला. खरंच खूप मस्त बस होती. ना कसला आवाज ना काय, पूर्ण खिडक्या ते लावलेलं आणि ऊन फक्त माझ्यावरतीच म्हणजे पडत होतं. त्यानंतर पोचलो आपण त्र्यंबकेश्वर बस स्टँडला उतरल्यावर खूप मस्त होतं हे बस स्टँड, पण स्वच्छता हे सर्व राखली आहे, मस्त आहे देव. त्यानंतर मी मंदिराकडे निघालो. खूप मस्त वाटत होतं. फर्स्ट टाईम म्हणजे आलतो मी ह्या देवाला आणि खरंच खूप मस्त होतं. मला खूप ठिकाणी फिरायचं होतं, खूप ठिकाणी जायचं होतं, पण वेळ भेटला नाही आहे मला तसा. त्यामुळं मी त्याच दिवशी आलो निघून लवकर. आता मी चाललो आहे देवाकडे. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक नक्की करा. त्यानंतर आपण चाललो आहे देवाकडे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेले हे त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. इथूनच पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो, म्हणून या स्थळाला खूप धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगामध्ये असून इथली शांतता आणि निसर्ग मनाला वेगळी शांती देते. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि कुंभमेळ्याच्या वेळी इथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एकदा तरी आयुष्यात त्र्यंबकेश्वराचं दर्शन नक्की घ्यायला हवं. खरंच खूप मस्त हे मंदिर आहे. आणि मी लाईनमध्ये लागलो आणि खूप आधी नव्हती गर्दी, पण नंतर खूप गर्दी वाढली. आणि मी 8:30ला गेलो. 8ला 8:30 वाजले होते जायला. आणि हे बघू शकता तुम्ही, बघा ही गर्दी, खूप गर्दी होती. मी डायरेक्ट 11:30ला बाहेर निघलो मंदिरातून. खूप 2.5 तास उभं राहिलो होतो. खरंच हे बघू शकता तुम्ही. कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव टाईप करा. बघा हे खूप मस्त होतं आणि खरंच मन खूप प्रसन्न झालं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन. हे लाईव्ह दर्शन आहे चालू. आणि माझ्या महादेवाने खूप मस्त मला यूट्यूब फॅमिली दिली, जसं की माझ्या आई आणि मावशा खूप, आणि काका, मामा, हे सर्वांचे मी मनापासून आभार करतो. खरंच खूप मस्त. हर हर महादेव. आणि मग त्यानंतर दर्शन झाल्यानंतर मी पडलो बाहेर मंदिराच्या. हे मंदिर बघू शकता तुम्ही. खरंच असं वाटायचं इथंच राहावं, पण मग जायचंही होतं, उशीर होत होता.
त्यानंतर मी आलो स्टँडवरती परत आणि त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी बस पकडली. तीच बस आहे आपली. आणि खरंच खूप छान वाटलं नाशिकला येऊन. आता घरी जायला उशीर होणार होता, कारण बसला 5 ते 6 तास नक्की लागतात जायला, कारण पुणे ते नाशिक अशी डायरेक्ट ट्रेन नाही आहे. त्यामुळं खूप अवघड आहे. खरंच सरकारला विनंती करतो की लवकर ट्रेन चालू करावे, लवकर ट्रेन. त्यानंतर ही आपली ई बस होती. हिला 45 मिनटं लागतात नाशिक CBSवर जायला. त्यानंतर मी डायरेक्ट घरी आलो आणि खरंच मी खूप थकलो होतो. त्यामुळं मला घरी यायला 1 वाजल्या. त्यामुळं मी झोपलो होतो गाडीत, मला काही सुधरत नव्हतं आणि सकाळी उठून मी चाललो कॉलेजला. सो कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.